नमस्कार मित्रांनो, आपण माहूरमध्ये आहोत। मागील भागात आपण मातृतीर्थाचे दर्शन घेतले व आता आपण 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या आदिशक्ती जगदंबा श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र माहूरगड येथे जात आहोत। माहूर शहरापासून माहूरगड साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे व गडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी हा घाट रस्ता आहे। रस्ता व्यवस्थित काँक्रीट केलेला आहे। श्री क्षेत्र माहूर येथे येण्यासाठी प्रमुख शहरांमधून एसटी बस सेवा उपलब्ध आहे। किनवट, नांदेड, शेगाव, यवतमाळ, नागपूर या ठिकाणांवरून नियमित बस सेवा आहे। आपण ट्रेनने येणार असाल तर किनवट हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे 48.5 किलोमीटर दूर आहे, तर दुसरे रेल्वे स्टेशन नांदेड येथे असून ते 124 किलोमीटर अंतरावर आहे। हवाई मार्गे येण्यासाठी नांदेड येथे विमानतळ आहे, जे साधारण 118 किलोमीटर दूर आहे। डाव्या बाजूला माहूर शहर दिसत आहे। दूरवर आपल्याला मातृतीर्थ दिसत आहे। संपूर्ण घाट रस्त्यामध्ये घनदाट झाडे आहेत। समोर आपल्याला रामगड किल्ल्याचा बुरुज दिसत आहे। रामगड किल्ल्याच्या समोरील बाजूसच माहूर गड आहे। आपण माहूर गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत। उंचावर श्री रेणुका देवी मंदिराचा फलक दिसत आहे। या ठिकाणी खूप सारी दुकाने आहेत। आपण पूजा साहित्य, प्रसाद येथे घेऊ शकता। आता आपण मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या चढायला सुरुवात करूयात। श्री रेणुका मातेचे मंदिर सकाळी 6 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असते। मंदिराकडे जाण्यासाठी काळ्या दगडातील पायऱ्या आहेत व दोन्ही बाजूला दुकाने आहेत। पायऱ्यांवर जे हळदी कुंकवाचे ठसे आहेत ते ज्यांचे नवस असतात त्यांनी केलेल्या पूजेचे आहेत। पायरी मार्गामध्ये विश्रांतीसाठी बाकड्यांची देखील सुविधा आहे। काही पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला 2 मार्ग दिसतील। एक मंदिरात जाण्याचा जुना सरळ पायऱ्या असलेला मार्ग व दुसरा नवीन पायरी मार्ग, जो तुलनेने चढण्यासाठी सुलभ आहे। आपण सुलभ मार्गाने जाऊयात। या मार्गामध्ये उन्हा पावसापासून संरक्षणासाठी उत्तम छप्पर बांधलेले आहे। तसेच येथील पायऱ्यांची उंची देखील कमी आहे। समोर उंचावर रामगड किल्ल्याचा बुरुज दिसत आहे व समोर हा श्री अनुसया व दत्त शिखराकडे जाणारा घाट रस्ता दिसत आहे। आपण मंदिर परिसरामध्ये पोहोचलो आहोत। समोर या ठिकाणी तांबूल बनवून मिळतो। तांबूल हा श्री रेणुका मातेचा मुख्य प्रसाद आहे। तांबूलासाठी लागणारी विड्याची पाने व इतर साहित्य आपण पायथ्याशी घेऊ शकता। 500, 1000 आपल्या गरजेनुसार पानांचा विडा तुम्ही घेऊ शकता व या ठिकाणी आपल्याला तांबूल बनवून मिळतो। पानांच्या संख्येनुसार आपल्याला तांबूल बनवण्याचे पैसे द्यावे लागतात।
आपण दर्शन रांगेमध्ये आलो आहोत. समोर स्क्रीनवर मंदिरात गाभाऱ्यामध्ये मातेची चालू असलेली पूजा बघायला मिळत आहे. पूजा विधी चालू असताना आपण माहूरगड व रेणुका मातेबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. या माहूरगडाचे महत्त्व खूप अनन्य आहे. भगवान श्री विष्णूंनी या ठिकाणी तपश्चर्या करून सजीव सृष्टीचे तत्व जाणून घेतले व त्यानुसार पुढे कार्य केले. या भूमीवर अनेक ऋषी मुनींनी अनादी कालापासून तपश्चर्या केलेली आहे. श्री रेणुका माता ही रेणुराजा यज्ञ करत असताना त्या यज्ञकुंडातून उत्पन्न झालेली शक्ती आहे. तीच शक्ती पुन्हा अग्नीमध्ये विलीन झाली ते स्थान म्हणजे माहूरगड. श्री रेणुका मातेच्या अग्निसंस्काराचे कार्य हे त्यांचे पुत्र भगवान परशुरामांनी केले व श्री दत्तात्रेयांनी त्या कार्याचे पौरोहित्य केले होते व माता अग्नितत्वामध्ये विलीन झाली होती. त्यानंतर श्री परशुराम दुःखमग्न होऊन मातृतीर्थाजवळ बसून होते. श्री भगवान दत्तात्रेयांना वाटले की जर परशुरामाचे मातृविरहात राहिले तर त्यांच्याकडून जी कार्य योजली आहेत ती होणार नाहीत. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी परशुरामांना सांगितले की मी तुम्हाला आईचे दर्शन घडवितो, फक्त तुम्ही मागे वळून बघायचे नाही. या ठिकाणी भगवान परशुराम व दत्तगुरू आले असता डोंगरामध्ये स्फोट झाला व नकळत परशुरामांनी मागे वळून बघितले. तोपर्यंत रेणुका माता डोंगरामधून फक्त मुखापर्यंत वर आली होती. त्यामुळे येथील दर्शन हे मुखाचे दर्शन म्हणजेच तांदळा स्वरूप आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करताना डावीकडे श्री काळभैरवांचे मंदिर आहे. प्रवेशद्वारावर 2 सिंह आहेत व गणपती बाप्पांची मूर्ती आहे व वर अस्पष्ट असा शिलालेख आहे. आम्हाला श्री रेणुका मातेचे उत्तम दर्शन झाले. मंदिरात फोटोग्राफीला परवानगी नाही. मुख्य मंदिरात श्री रेणुका मातेसह भगवान परशुरामांची श्री गणेश स्वरूपात मूर्ती आहे. भगवान परशुरामांचा पाळणा आहे. मंदिरात आपण पूजाविधी करू शकता. आपण आता मंदिर परिसरामध्ये आहोत. आतील बाजूस महालक्ष्मी व तुळजाभवानी मातेची देखील मंदिरे आहेत. समोर हे रेणुका मातेचे निशाण आहे. तसेच श्री गणपती, हनुमान, शिवलिंग, जमदग्नी ऋषींचे मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. मुख्य मंदिरामध्ये जगदंबा श्री रेणुका मातेची आरती सुरू झाली आहे. मातेचे पूजा शृंगार विधीनंतरचे दर्शन आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. मातेचे रूप खूप सुंदर दिसत आहे. आता आपण मागील बाजूला असलेल्या श्री परशुराम मंदिराकडे जाऊयात. या बाजूला सुद्धा पायऱ्यांचे उत्तम बांधकाम व वर छप्पर बांधलेले आहे.
या ठिकाणावरून दूरवर आपल्याला मातृतीर्थ दिसत आहे. पायऱ्या उतरून खाली आल्यावर या ठिकाणी श्री भगवान परशुरामांचे मंदिर आहे व मंदिराच्या मागील बाजूला श्री परशुराम कुंड आहे. या ठिकाणी असलेल्या मंडपामध्ये भाविक ग्रंथपठण किंवा विश्रांती करतात. तसेच या ठिकाणावरून बाहेर जाण्यासाठीचा एक मार्ग देखील आहे. आम्ही श्री परशुराम मंदिराकडून संपूर्ण पायऱ्या सोडून मातेच्या मंदिराकडे पुन्हा आलो आहोत आणि आता जुन्या पायरी मार्गाने खाली उतरत आहोत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पूजा साहित्य, खेळणी, प्रसादाची व खाण्यापिण्याची, शृंगार साहित्यांची दुकाने आहेत. श्री रेणुकामाता मंदिर व माहूरगडाची देखभाल व व्यवस्थापन श्री रेणुकामाता संस्थान माहूरगड करते. नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, अक्षय तृतीया असे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आज आपण 3.5 शक्तिपीठांपैकी एक आदिशक्ती जगदंबा श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. या ठिकाणी खूप प्रसन्न व शांत वाटते. आशा आहे आपल्याला सुद्धा रेणुका मातेचे दर्शन व माहूरगडाची माहिती आवडली असेल. पुन्हा भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. चला देशाटनाला.